आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहे। साबुदाणा खिचडीसाठी लागणारे साहित्य, साबुदाणा घेतलाय मी, तो चांगला भिजून घेतला, धुवून भिजून घेतलेला आहे। रात्रभर मी भिजून ठेवला होता, असा तो छान मोकळा झालेला आहे आता साबुदाणा। त्याच्यासाठी लागणारं शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची बारीक करून घेतली मी, म्हणजे छान चव येते। 2 बटाटे घेतले मी, आता ते मस्त तूप टाकून, साजूक तूप टाकून परतणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे। बटाटे आणि मी शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची सगळं एकत्र केले। मी आता कढई ठेवली आहे, कढईमध्ये तूप टाकते खिचडी परतायला। चांगलं तूप टाकले, उपासाला चालेल असं। त्याच्यात खिचडी टाकून द्यायची साबुदाणा परतण्यासाठी। मीठ वगैरे मी सगळे एकत्रच काढून घेतलेले, चवीनुसार मीठ टाकलेले। अशा प्रकारे साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। पहा किती मोकळी, मस्त मऊ झालेली आहे। आणि गुपटूप चॅनलला जा, लाईक करा, शेअर करा। म्हणा सबस्क्राईब करा।